आज आपण बिना फ्रीज शिवाय 1 महिना टिकणारं असं वाटण बनवणार आहोत। यासाठी मी इथे 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत। लसणीच्या मी इथे पाकळ्या काढलेल्या नाहीत, तर असाच सोलून घेतलेला आहे। आणि मी इथे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 3 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या। हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। हे वाटण मी महिनाभरासाठी बनवून ठेवणार आहे आणि हे वाटण आपण छान असं बिना फ्रीजचं रूम टेम्परेचर वरती सुद्धा ठेवून महिनाभर वापरू शकतो, अशा पद्धतीचं बनणार आहे। यासाठी मी खास असं वेगळ्या मसाल्यांचा वापर करणार आहे, जेणेकरून ते मसाले जर आपण यामध्ये घातले तर हे वाटण अगदी बिना फ्रीज शिवाय महिनाभर चांगलं असं टिकून राहील। आणि या वाटणामुळे 100 पेक्षाही अधिक भाज्या आपल्याला बनवता येतील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे वाटण सर्वात अगोदर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यासाठी मी इथे जाड बुडाचा तवा गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये सर्वात अगोदर मी लसूण चांगला भाजून घेणार आहे। लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं जर का तुम्ही वाटण बनवून ठेवलात तर महिनाभर अगदी बिना फ्रीजचं सुद्धा राहू शकतं। आणि यामध्ये आपण पटकन जर भाज्या बनवायच्या झाल्या किंवा डाळ बनवायची झाली तर हे वाटण बनवलेलं असलं की पटकन आपल्याला बनवता येतात। लसूण चांगला आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन करायचं आहे, म्हणजे या वाटणामध्ये लसणीचा फ्लेवर छान असा उतरेल आणि वाटण सुद्धा छान असं रुचकर बनेल आणि जेवणाला चव सुद्धा तेवढीच येईल। तर पहा, इथे लसूण सुद्धा मी छान असा गोल्डन ब्राऊन केलेला आहे। या लसणीला डाग सुद्धा पडलेले आहेत, पाहू शकता। आता हा लसूण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आता याच तव्यामध्ये मी कांदा सुद्धा भाजून घेणार आहे। इथे मी 3 मोठे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपण छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा भाजताना मी यामध्ये थोडा तेलाचा वापर सुद्धा करणार आहे, म्हणजे कांदा पटकन मऊ होईल, जास्त भाजावा लागणार नाही आपल्याला। अशा पद्धतीचं वाटण तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून ठेवा, म्हणजे अचानक जर घरामध्ये पाहुणे आले किंवा तुम्हाला जर अचानक घाईगडबडीच्या वेळेस सकाळी टाइम मिळत नाही, त्यावेळेला अचानक कोणती भाजी करायची झाली तर तुम्ही या वाटणामुळे पटकन कोणतीही भाजी बनवू शकता किंवा डाळ सुद्धा बनवू शकता। तर पहा, हा कांदा आपण छान असा मऊसर परतवून घेणार आहे। जर तुमच्याकडे तवा छोटा असेल तर तुम्ही 2 वेळा हा कांदा भाजून घेतला तरी सुद्धा चालेल। हा पहा, कांदा सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे। तर पहा, कांदा हा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। अजून आपल्याला 5 मिनिटभर हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे। कांदा परतताना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगला परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, नाहीतर कांदा करपून जाणार आणि आतमध्ये चांगला मऊ होणार नाही। यासाठी आपण लो टू मीडियम फ्लेमवरती हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे या वाटणाची चव सुद्धा खूप छान येते। आणि हे वाटण जर का तुम्ही भाकरीसोबत जरी खाल्लात ना तरी खूप छान लागते। हे वाटण आमच्या गावामध्ये बनवतात माझ्या जाऊबाई, तशा पद्धतीचं मी आज तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे। गावच्या ठिकाणी तसे फ्रीज नसल्यामुळे अशा पद्धतीचं वाटण गावची माणसं बनवून ठेवतात आणि हे वाटण अगदी महिनाभर छान असं टिकतं, म्हणजे त्याला वास येत नाही किंवा खराब होत नाही किंवा बुरशी सुद्धा लागत नाही। तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीचं वाटण एकदा नक्की ट्राय करून पहा। तर पहा, कांदा सुद्धा मी इथे छान असा मऊसूद होईपर्यंत परतवून घेतलेला आहे आणि कांद्याचा कलर सुद्धा पूर्णपणे चेंज झालेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता हा कांदा एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच तव्यामध्ये मी हे सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं ते मी चांगलं असं भाजून घेणार आहे। सुकं खोबरं जास्त असल्यामुळे मी हे 2 वेळा भाजून घेणार आहे। सुकं खोबरं सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे। अगोदर मी एवढंच घालून घेतलेलं आहे, तेच आता छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजून जातं। आणि हे वाटण वाटताना आपल्याला खोबरं ज्या वेळेला थोडंसं गरम असेल त्यावेळेलाच वाटायचं आहे। थोडं गरम असताना खोबरं आपण वाटून घेतलं तर ते चांगलं पटकन असं बारीक होतं, कारण का सुकं खोबरं भाजल्यानंतर कुरकुरीत बनतं। तर आपल्याला हे थोडंसं असं गरम असतानाच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन बारीक होण्यासाठी मदत होते। तर
तर पहा हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे, छान असं भाजलेलं सुद्धा आहे. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि बाकीचं सुद्धा उरलेलं खोबरं मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. तर पहा हे सुद्धा खोबरं मी छान असं गोल्डन ब्राऊन कलर वरती भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा काढून घेणार आहे. आता हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं हाताने अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये घातल्यानंतर पटकन बारीक होईल यासाठी. हे पहा अगदी इझिली असं हे हाताने चुरल्यावरती बारीक होत आहे, पाहू शकता. जेव्हा थोडंफार गरम असेल तेव्हाच आपल्याला हे असं चुरून घ्यायचं आहे, थंड झाल्यानंतर हे बारीक होत नाही. हे पहा हे खोबरं छान असं मी हाताने चुरून बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये हा भाजलेला कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आपण भाजून घेतलेला लसूण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा लसूण या खोबऱ्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे. आपण हे वाटण करताना पाण्याचा वापर करणार नाही आहोत, यासाठी कांद्याला पाणी सुटतं, तर मग कांद्यामध्येच आपल्याला हे वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर केला तर तुमचं हे वाटण टिकणार नाही, लवकर खराब होऊन जाईल. आणि आपल्याला हे बिना फ्रीजचं वाटण टिकवायचं आहे महिनाभर, त्यासाठी पाण्याचा एकही थेंब आपल्याला इथे वापरायचा नाहीये. हा कांदा पूर्णपणे आपण या खोबऱ्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याच्या ओल्याव्यामुळे हे वाटण छान असं बारीक होईल. कांद्याला पाणी सुटतं, यामुळे वाटण छान असं बारीक व्हायला मदत होते. हे पहा हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचं वाटण करून घेऊया. वाटण आपलं वाटून झाल्यानंतर मी यामध्ये काही सिक्रेट मसाले सुद्धा घालणार आहे, त्यामुळे आपलं हे वाटण छान असं महिनाभर टिकेल आणि बिना फ्रीजचं सुद्धा हे वाटण चांगलं राहू शकेल. तर पहा हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया. इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हे वाटण थोडं घालायचं आहे, एकदम गच्च भरून सुद्धा घालायचं नाही, नाहीतर हे मिक्सरमध्ये फिरणार नाही. आता हे एवढंच वाटण आपण वाटून. तर पहा इथे मी बिना पाण्याचंच हे वाटण वाटून घेतलेलं आहे. कांद्याला स्वतःचं पाणी सुटतं, यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, पाहू शकता. अशा पद्धतीने मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे बारीक. हे पहा हे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता अशाच पद्धतीने बाकी सर्व वाटण मी इथे वाटून घेणार आहे, पाहू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे वाटण. तर पहा इथे मी सर्व वाटण वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे मीठ. इथे मी 1 मोठा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा गरम मसाला, तुमच्या घरामध्ये जो तुम्ही कोणता गरम मसाला वापरत असाल, किचन किंगचा म्हणावा किंवा खातूचा म्हणा, असा कोणताही गरम मसाला तुम्ही इथे वापरत असाल तो घालून घ्या. आणि यामध्ये मी 2 मोठे चमचे एवढं साठवणीतला लाल मसाला घालून घेणार आहे. आता हे सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे या वाटणामध्ये. मीठ घातल्यामुळे आहे ना हे वाटण खराब होत नाही, त्यासाठी आपल्याला आवर्जून यामध्ये मीठ घालायचं आहे. मिठामुळे आपलं हे वाटण छान असं महिनाभर टिकतं आणि चांगलं राहतं, खराब सुद्धा होत नाही. आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पहा मसाले मी छान असे वाटणामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता हा मसाला आपण एखाद्या डब्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कोणत्या भरून घेतला तरी सुद्धा चालेल. मी इथे स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता यामध्ये मी हे वाटण घालून घेणार आहे. हे मी प्रमाण सांगितलेलं आहे, ते अगदी तुम्हाला महिनाभर एवढं वाटण पुरेल. या प्रमाणामध्ये तुम्ही जर का बनवलात तर पहा हे वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे वाटण तुम्ही जी कोणती भाजी बनवत असाल त्यामध्ये फक्त तेल घालून हे 1 ते 2 चमचा वाटण घालून छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही हळद सुद्धा घातलात तरी सुद्धा चालेल, कारण का मी जो लाल मसाला घातलेला साठवणीचा त्यामध्ये हळद घातलेली होती, यामुळे मी यामध्ये हळद घातलेली नाहीये. तुम्ही यामध्ये हळद सुद्धा घालू शकता. आणि हा मसाला वापरताना फक्त आपल्याला तेलामध्ये घालून चांगला हा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी कोणती भाजी बनवणार असाल ती यामध्ये घालून तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर मग आजची ही वाटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा.